आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून आता नवी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये घड्याळ न्याय प्रविष्टाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचं। सुप्रीम कोर्टात आम्ही जिंकणार याची खात्री। अजित पवार गटाच्या जाहिरातीवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून मशाल गीताचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रचार गीत। सुजय विखेंना उमेदवारी मिळाल्याने नाराज भाजप पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। अहमदनगरमधील 100 कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सलमान खानची भेट। सलमान खान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची, कोणाचीही दादागिरी सरकार खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत। गुजरातच्या भुजमधून घेतलं ताब्यात। आरोपींना घेऊन गुन्हे शाखेचं पोलीस मुंबईत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी। सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। मराठा आरक्षणाच्या कायद्याला अंतरिम स्थगिती द्या। मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील अरविंद दातार यांची मागणी। राज्यातील 22 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। धरणे तलावांमधील पाणीसाठ्यात घट। आदिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट।